हा व्हिडिओ पहा. नाशिकमध्ये विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक आणि तितकीच चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. भाजपच्या नगरसेवकांना सहलीसाठी रवाना करताना पक्षाच्या शहराध्यक्षांचा अतिउत्साह चांगलाच अंगलट आल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मतदार असलेल्या नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी नाशिकमधील नगरसेवकांना ठाणे जिल्ह्यातील रिसॉर्टकडे रवाना करण्याची तयारी सुरू होती. याच दरम्यान पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये नगरसेवक जमले असताना एक अनपेक्षित घटना घडली. माध्यमांसाठी फोटो सेशन सुरू असताना भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी बसच्या चालकाला खाली उतरवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसण्याचा निर्णय घेतला. मात्र बस सुरू होताच वाहनावरील त्यांचा ताबा सुटला आणि काही क्षणात बस थेट हॉटेलच्या आवारातील भिंतीवर जाऊन धडकली. या अपघातात बसचे किरकोळ नुकसान झाले असले तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये उपस्थित असलेले नगरसेवक आणि कार्यकर्ते सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर हॉटेल परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकाराची चर्चा नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगली असून घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचं सांगितलं जात असलं तरी संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही मतदार नगरसेवकांनी विविध मागण्या आणि नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांना सहलीसाठी तयार करण्यासाठी समन्वयक नेत्यांना मोठी कसरत करावी लागते. भाजपचे 72 पैकी 66 नगरसेवक तर शिवसेनेचे जवळपास सर्व नगरसेवक ठाण्याच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. तसंच महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समर्थनार्थ पक्षाचा व्हीपही नगरसेवकांना देण्यात आलाय. दरम्यान मतदानाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या सहलीपेक्षा आता भाजप शहराध्यक्षांच्या बस ड्रायव्हिंगची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसतेय. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.